मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय महत्वाचं असेल तर बोला, मला कामाला जायचंय. काय बोलताय का जाऊ मी? तू या निवडणुकीतून माघार घ्यावीस असं मला मनापासून वाटतं. किती वेळा तेच तेच बोलणार हो व्यंकट महाराज? हा, हे होणार नाही. मी माझा निर्णय सांगितलाय, विषय संपला. विषय असा संपत नसतो गोपाळ. तू तुझ्या भावाविरुद्ध निवडणुकीमध्ये उभा राहतोयस ही गोष्ट चुकीची आहे, आणि ती चुकीची आहे हे तुला सांगणं वडील म्हणून माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझे वडील आहात हे आता आठवलं वाटतं तुम्हाला? मला जेव्हा मरायला सोडून दिलं होतं तेव्हा विसरला होता ती गोष्ट. माझ्या अंता काकानं त्याचा जीव देऊन वाचवलं नसतं ना तर. अरे मी पोलिसांना घेऊन तिकडे आलो होतो, पण व्यंकट महाराज, स्वतःची चूक मान्य करण्या एवढा मोठेपणा तुमच्यात कधी नव्हताच हो. बाप म्हणून तुमचं कर्तव्य तर कधी बजावलं नाही तुम्ही, पण बाप म्हणून गोष्टी लागता बरोबर येतात तुम्हाला. मी एक कीर्तनकार व्हावं असं वाटत होतं तुम्हाला. हो वाट हिम्मत आहे तर समोर या ना. अरे जितका खोल मला गाडण्याचा प्रयत्न कराल ना तितकी मजबूत होऊन तुमच्या विरोधात उभी राहील मी. अरे लोखंडाचा तुकडा जरी तापवला ना तर त्याचा खंजीर होतो. मी तर व्यंकू महाराजांची शिष्य, अधोक्षज महाराजांची बायको, दिग्रसकर घराण्याचा वारसा माझ्या सोबत आहे, तर मी कायच होईल ना याचा विचार करा जरा. कोण आहे? ये ना समोर. भ्याडांसारखे लपून काय बसलाय हा? सोडतच नसते कुणाला. आमच्याबद्दल चालू दे काय चर्चा? व्हायलाच पाहिजे. कसं आहे, ज्यांचा मान वरचा त्यांचीच होणार चर्चा. हो, सॉरी बर का. हो पण इंद्रायणी बाई, अहो हे काय नाही, आज देवीचा सण आहे. स्त्री शक्तीचं प्रतीक आहे नवरात्र म्हणजे, आणि एवढ्या मंगल दिवशी अमंगल घडतंय. साक्षात एका स्त्रीवर हल्ला. स्त्रियांचा नाही रे, भ्याड माणसाचा. आता नाही, तुमचा डाऊट काय आमच्यावर आहे काय? असले भ्याड हल्ले तुमच्यासारखी नालायक माणसंच करतात. घ्या, म्हणजे चुका ह्यांच्या आणि आरोप आमच्यावर. चांगला फॉर्म्युला राहा. नाही काही झालं की आरोप मोहित रावांवर. हो, आणि केला हल्ला. नाही समजा आम्ही केला हल्ला, तर तुमच्यावर करू ना अधोक्षज महाराज. यांच्यावर कशाला? नाही आहेत कोण लय मोठी असमिक काय? अहो या रात्रभर एका परपुरुषाबरोबर होत्या, तेव्हाच आमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली बघा.
अहो दिग्रसकरांच्या सुनबाई आणि त्यांच्याकडून असं व्यभिचार. ए मोहित, जीभ हसाडेन तुझी. अधोक्षज अधोक्षज महाराज. सत्य एवढं कटू असतं का हो? अरे काय करतोयस तू हे? बघा ना महाराज, तुम्ही इथं असताना असं वागायला लागले ते. पप्या, इंद्या अगं खूप पाऊस आहे ग. बक्की रे, लयच पाऊस आहे. बरं ऐक ना, एक विचारायचं होतं. त्या दिवशी तू आणि गोपाळ जंगलात अडकला होतात, काय काय झालं ग? कितीदा सांगू रे पप्या, काही झालं नव्हतं बघ. शिरपूरला गेले होते मी कीर्तनाला, तिथं उशीर झाला, शेवटची बस निघून गेली, मला रिक्षा पण नाही मिळाली. मग गोप्याने मला मदत केली आणि गाडी आडरानातच घातली. गाडी बंद पडली. 9-10 किलोमीटर लांब गेला, त्याने ते ऑइल आणलं, मग कुठे जाऊन गाडी सुरू झाली रे. मग काय थेट घरीच आलो. याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये. अगं म्हणजे काहीच झालं नाही की? नाही म्हणजे मला खात्री आहे की आपल्या फंट्या गँग मध्ये कोणीच काही चुकणार नाही, आणि तू तर मेन आहेस, तू तर कधी चुकत नाहीस. पण मग हे अशी लोक अफवा करतात ना, तर टाळकं सरकतं बघ. एकेकाला ना चांगलं बदलून काढा वाटतं. पप्या, कुणाला बदलणारेस? अगं सगळ्यांना, जे जे अशी अफवा पसरवतायत ना त्यांना. कसं आहे, विरोध करायची ताकद नसेल ना तर लोक बाईला बदनाम करतात, कारण सोपं आहे ना ते. सोड, जाऊ दे. अगं सोड नाही, तू एकदा नीट आठव काय काय घडलं ते. म्हणजे एखादा तरी पुरावा मिळेल ज्याने तुझ्यावरच्या या सगळ्या अफवा धुतल्या जातील. पुराव्यांचा विचार ना तेच करतात ज्यांच्या मनात पाप असतं. नसते पुरावे असे उकरून काढायचे आणि त्याचे घोडे नाचवायचे. मला सांग, एक बाई काही अडचणींमुळे एक रात्र राहिली बाहेर, तर कोणतं आभाळ कोसळलं रे? माणसं राहत नाहीत का? पप्या, ह्या सगळ्या परीक्षा एका बाईलाच का द्याव्या लागतात माहितीये का? कारण ती परीक्षा द्यायची ताकद ना फक्त बाईतच असते. पोरं जाम घाबरतात पुरुष अग्नीला, देऊच शकत नाहीत त्या अग्नी परीक्षा. त्याला वाटतं मोहितरावला की मी घाबरेल, अग्नीत जळून भस्म होईल, पण नाही, माझा विठुराय माझ्या पाठीशी. मी इंद्रायणी, या अग्नी परीक्षा तर पार करणारच. अगं मला खात्री आहे या सगळ्याची, पण त्या मोहितरावाची ना लायकी नाहीये बघ. तू एकदा विचार कर. हे बघ, इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायला हवा. एखादा पुरावा दिला तर हा सगळा मॅटर संपून जाईल. बघ, काही मदत लागली तर सांग. इंडिया अगं पाऊस आहे, नाही तर तुला डबल सीट सोडला असता. पण पुढे जाऊन जर रिक्षा मिळाली तर पाठवतो. दमनी जा बघ घरी. तू पण जपून जा. येतो. शुद्ध मूर्खपणा आहे हा. कुठल्या काळात जगतोय आपण? हा? कुठल्या काळात जगतोय? अग्निपरीक्षा कुणाची? तर इंदूची. कशासाठी आणि का? कोण घेणार आहे ती? आणि हे सगळं का चाललंय? तर अधोक्षजनी ही निवडणूक लढू नये म्हणून, किंवा लढली तर तो हरावा म्हणून, आणि गोपाळनी ही निवडणूक जिंकावी म्हणून. आणि गोपाळ ही निवडणूक कशी जिंकणार? तर या मोहितरावांच्या कारस्थानाच्या जोरावर. या सगळ्यामध्ये आपल्या इंदूचा बळी चाललाय. बाईपणाचे भोग येतो हे. शेवटी बाईलाच आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं. आणि हा समाजही बघा ना कसा आहे. स्त्रीला आदिमायेचं रूप मानेल, तिची पूजा करेल, नवरात्र अगदी उत्सवात साजरा करेल.
पण तिलाच आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करेल. अगदी बरोबर बोलतेस तू. काय बोलतायत ग ही सगळी लोक? अगं विरजनापुरती सुद्धा लाज शिल्लक नाही या लोकांच्या मनात. शकू, या निवडणुकांमुळे आपल्या घरामध्ये हा जो कलह निर्माण झालाय ना, सहन होत नाही मला आता. काकी काढा. आयो मायो, मी चुकीच्या वेळी आले का? तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? अगं असं काही नाहीये. ये देतो काढाय. तोंड कडू पडलं असेल ना? हो, पण मना इतकं नाही.